आणि आता लोकसभेचा रणसंग्राम, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। गिरीश महाजन, दादा भुसेंची मुख्यमंत्री शिंदेंसोबत भेट, नाशिकच्या जागेवर उमेदवार लवकर जाहीर करण्याची मागणी, 2 दिवसात उमेदवार जाहीर करण्याचे शिंदेंचं आश्वासन। नाशिक आणि संभाजीनगरमध्ये समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून अर्ज दाखल, नाशिकातून दिलीप खैरे तर छत्रपती संभाजीनगरातून मनोज घोडकेंनी अर्ज भरले। नाशिकची जागा शिंदे गटच लढवणार, औपचारिकता म्हणून उमेदवारीची घोषणा होणं बाकी आहे। लवकरच मुख्यमंत्री अधिकृत घोषणा करतील। हेमंत गोडसे नाशिकातून लढण्यावर ठाम। का तिढा हा या अगोदर सुटलेला, ही जागा शिवसेनेची आहे आणि ही जागा शिवसेनाच लढवणार आणि म्हणून मला असं वाटतं का प्रचार हा झालेला आहे, फक्त उमेदवारी ही औपचारिकता आहे। पंतप्रधान मोदींना मंगळसूत्रावर बोलण्याचा अधिकार नाही। मोदींनी नोटबंदी केल्यानं, अचानक लॉकडाऊन लावल्यानं अनेक महिलांना आपलं मंगळसूत्र मोडावं लागलं होतं। संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। सांगलीत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारात विश्वजित कदम सहभागी। सुरुवातीला सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात होता वाद। 1-2 दिवस थांबा, संदीपान भुमरेंवर बोलतो इम्तियाज जलील माझे खरे प्रतिस्पर्धी, भुमरे नाहीत। चंद्रकांत खैरेंची टीका, जलील मागच्या वेळी चुकून निवडून आले, आता येणार नाही असाही दावा। ज्या व्यक्तीकडे 22 जागांवर उमेदवार निश्चितीचा अधिकार होता, ती व्यक्ती 4 जागांवर समाधान कसं मानते? अमोल कोल्हेंची अजित पवारांवर नाम न घेता टीका। एकेकाळी 22 जागांवर उमेदवार निश्चितीची ताकद होती, त्या व्यक्तीला जेमतेम 4 जागा या कशाबशा विनंत्या करून मिळतात। एखाद्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना जर केवळ 4 जागांवर समाधान मानावं लागत असेल तर ही परिस्थिती काय आहे हेही आपण बघा। जेवढी दडपशाही कराल तेवढा मराठी माणूस मोडेल, पण वाकणार नाही। सदाभाऊ खोतांच्या ईडीच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंचं सडेतोड उत्तर। दडपशाही कराल, मराठी माणूस मोडल पण वाकणार नाही, तो भिडणार, नडणार आणि अशा पद्धतीने जर तुम्ही अरेरावी करत असलात तर मराठी माणूस उसळणार, एवढी गोष्ट ही नक्की आहे। राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्यावर सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली। संदीप देशपांडेंची विरोधकांवर टीका आहे। मनसेच्या सभेमुळे लोक भुंकायला लागली, देशपांडेंचा निशाणा।